अपसेट आहेस? बाबा अपसेट आहेत. वडील आहेत तुझे ते, म्हणूनच जास्त त्रास होतोय मला. माफ करतील तुला ते. मला लपवायचं नव्हतं श्री. मला माहिती आहे ते. बाबांच्या विश्वासाला तडा दिला रे मी. अगं पण तू हे काही दुष्टपणा म्हणून नाही केलंस. हो, पण माझ्या खोटं बोलण्याचं हे समर्थन नाही होऊ शकत ना. जान्हवी, हेतू महत्वाचा असतो, विश्वासापेक्षा नाही. विश्वास हा प्रेमासारखा असतो. सच्चा असेल ना तर डळमळीत झाला तरी परत मिळवता येतो. बाबा मला माफ करणार नाहीत, पण ते दूर सुद्धा लोटणार नाहीत तुला. माझंच चुकलं श्री. अगं मग काय झालं? चुका माणसाकडूनच तो होतात ना. आपण माणसं आहोत, आपण चुका करणार नाही तर मग कोण करणार? मी काय करू मला कळत नाहीये. असं होतं कधी कधी. श्री, काही काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. असं वाटतं तुला? खात्री आहे मला. खरं? अगं तुझे वडील आहेत ते तुला समजून घेतील, तुला माफ करतील. त्यांचा जीव आहे तुझ्यावर. अगं पण जानूला तिच्या सासरच्यांसमोर बोलायची काय गरज होती तुला? जानूच्या सासरच्यांसमोरच आली ना ती अवदसा. तुझ्या बोलण्याला काही ताळतंत्र नाहीये कला. हो, जानूच्या वागण्याला आहे का? अगं पण म्हणून मुलीच्या सासरच्यांसमोर तिचा अपमान होईल असं बोलणं शोभतं का तुला कला? का? आणि माझा आपला अपमान झाला तो? दत्तासमोर मान खाली घालायला लागली तुम्हाला. जानूने जर हे आपल्यापासून लपवलं नसतं तर ही वेळ आली असती का? आणि हेरवी मारे अगदी जगातलं सगळं बोलत राहते, हे का बोलू नये तिने? आणि मी काय केलं? काय केलं तिला सांगा ना. काय शिवीगाळ केली का? मारहाण केली तिला मी? फक्त काय विचारलं, हे तू का सांगितलं नाहीस म्हणून. एवढंच बोलले ना मी. एवढंच बोलले ना मी. हा, आता मला काही तुमच्या त्या कोकिळेसारखं मंजूळ बोलता येत नाही. माझा आवाज मोठा आहे. पण विश्वासघात, फसवणूक या सगळ्याचा उच्चार करायची काय गरज होती तिथे? नाही का केला तिने आपला विश्वासघात? सगळं माहित असूनही आपल्याला सांगितलं नाही. हा विश्वासघात नाही तर दुसरं काय आहे हो? आणि काय हो, मी नुसतं विश्वासघात बोलले तरी त्याचं तुम्हाला एवढं लागलं, आणि तिने विश्वासघात केला त्याचं काहीच नाही तुम्हाला का? का तिला सगळं माफ आणि शहाणपण सगळं फक्त मला शिकवायचं? हेच मी केलं असतं तर? जानूचं लग्न मी मोडण्याचा प्रयत्न केला असं जेव्हा तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही अगदी मारे डिवोर्स द्यायला निघाला होता. आता तुमच्या मुलीने तेच केलं तर तिचं नाव टाकणार आहात का मुलगी म्हणून? का तिला सगळे गुन्हे माफ? आता सांगा ना, गुन्हा एकच आहे ना, मग शिक्षा वेगळी का? नाही कला, गुन्हा एक नाहीये. तू तिचं झालेलं लग्न, तिचा संसार मोडायचा प्रयत्न करत होतीस. हो का? पण तिने प्रयत्न नाही केलाय, तिने मोडून दाखवलंय. मग आता काय शिक्षा आहे तुमच्या दरबारात तिच्यासाठी? चला 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 चला, बरं वाटतंय आता? तुझ्या बोलण्यामुळे धीर आल्यासारखं वाटतंय. थँक गॉड. आणि जान्हवी, एक गोष्ट लक्षात ठेव, टेन्शन घेऊ नकोस. मी आहे, पिंटे आहे, आपण सगळे एकत्र मिळून मार्ग काढूया ना यातून. मग आता जायचं का खाली जेवायला? श्री, माझ्यामुळे सगळ्यांचा मूड गेला ना रे. तुझ्यामुळे नाही, तुझ्यासाठी. कळतंय मला श्री. जान्हवी, फक्त तुला त्रास होऊ नये इतकंच सगळ्यांना वाटतंय. आणि खरं आहे रे ते. मग आता छान हसतमुखाने आपण खालती जाऊया का? कारण ना खालती सगळे काळजी करतायत तुझी. आणि उगाच खचून जाऊन, डिस्टर्ब होऊन, टेन्शन घेऊन प्रश्न सुटणार आहेत का? नाही की नाही? आता हे संकट आलंय ना, मग आपण एकत्र त्यावर मात करूया ना. आपण दोघे एकत्र आहोत कायम.
थँक्यू श्री. हे जरा छान गोड हसून म्हणालीस तर आवडेल मला. श्री, हा ओ तुमचं हसू एवढं महाग आहे का हो? महाग नाही. हा पण नवऱ्यासाठी राखीव ठेवलं नाही का? म्हणजे अरे म्हणजे अपने को भी देखना मांगता ना आपका वो स्माइल. आला का टपोरी पुन्हा? ए टपोरी नाही म्हणायचं. अरे मैडम हम आपको लव करता है फिर. हसी हसी तो फसी. हसली हसली. मैडम आप भी अपने को लव करता है ना? नाही हा, माझं फक्त माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे. अरे तो दिखाओ ना फिर. काय? वही लव कसं? गोड हंस के. गोड हसके काय? घे चहा घे. खारी पण आणली. अरे यार आता ही राडा घालणार. काय रे, काय झालं? अरे असं भूत बघितल्यासारखं काय बघतोयस? आई आहे मी तुझी जन्म दिलेली. घे चहा घे. चहा घे. घे घे. घे. हा सावकाश ना बाळा. ही खारी पण घे. खारी घे. खारी घे. का भरवू? मी खातो. आणि डबा भरून ठेवलाय मी. हा बटाट्याच्या काचऱ्या केल्यात तुझ्यासाठी. काय झालंय का हिला? दरवेळेला मला म्हणत असते संचारलंय. आज हिला संचारलंय की काय? काय रे, आता काय नुसतं थोबाडाकडे बघतच बसणार आहेस का? चल चल, उशीर होतोय ना तुला. आटप लवकर आटप. मी पटकन तुझा डबा घेऊन येते. हा तुला सांगू का पिंट्या? काय? हे तुझं डोकं नव्हतंच रे, तुझ्या ताईचंच डोकं होतं. मला वाटलं होतं ना, असंच झालं बघ. मला मान्य आहे माझं चुकलं आई याची. पण तुम्ही चुका सुधारत नाही, रिपीट करता. फक्त तुझाच नाही, तुमच्या पिढीचाच दोष आहे हा. नाही नाही तसं नाहीये आईची. ती वेळच अशी होती की मला खोटं बोलणं भाग पडलं. हं? मी हजारदा सांगितलंय तुम्हाला, खरं वागा, खरं बोला. खरं बोलायला सुरुवातीला हिम्मत लागते, पण नंतर सवय होते. खरं बोलण्याने माणसाला गिल्टी वाटत नाही. काय खोटं बोललो हे लक्षातही ठेवायला लागत नाही. पण तुम्ही ऐकतच नाही माझं. खोटं बोलणं थकवतं माणसाला, मनस्ताप होतो. मला मान्य आहे आई याची. नुसतं मान्य करून काय उपयोग आहे? ते आचरणात नको का आणायला? तुझ्या आईची पद्धत एकदा बाजूला ठेव. ती चुकीची होती, पण मुद्दा बरोबर होता तिचा. त्यामुळे दोष तुझ्याचकडे येतो जान्हवी. पण आई याची मित्र पिंट्याला वाचवण्यासाठी स्वतः जाळ्यात अडकलीस. त्यानं साध्य काय झालं? वाचवू शकलीस तू पिंट्याला? तेच तर सांगतेय मी. खोट्याचा एवढा डोलारा रचून ठेवला, त्यानं साध्य तर काहीच झालं नाही, पण नात्यात कडवटपणा आला ना. हे बघ, तुला त्रास व्हावा म्हणून बोलत नाहीये मी हे जान्हवी, पण ह्यातून तुम्ही काहीतरी धडा घ्यावात असं मला वाटतं. आय एम सॉरी आई याची. चुका होतात माणसाकडनं, पण पुन्हा पुन्हा त्याच चुका करू नका, एवढंच मला म्हणायचंय. बरं, आता काय करायचं ठरवलेस? हे सगळं निस्तरणार कसं आहेस?
हे सगळं निस्तरण्याची जबाबदारी जान्हवीची नाहीये. अगं पण तो भाऊ आहे ना तिचा, ती करणारच ना त्याच्यासाठी. हो ना, आणि आपण काही बोलू पण शकत नाही. हो, आपण काही बोललो की श्री आपल्यालाच समजावणार. फार झालं आता हे. आणि प्रत्येक वेळेस पत्रिका चुकीची नसते, अभ्यास असतो तोही. तिच्या आईपासून बाळाला धोका आहे हे दिसतंय की आपल्याला. अगं हो, पण आपण काय करणार सांग? हो ना, आपण तरी काय करणार? ती तिची आई आहे, आपण तिला तोडू तर शकत नाही ना. पण जान्हवीला तिच्या आईपासून दूर तर ठेवू शकतो ना आपण. हे बघा, आता जान्हवी एकटी नाहीये. तिच्या पोटात गोखल्यांचा अंश वाढतोय आणि त्या बाळाला प्रोटेक्ट करण्यासाठी मी आईचं काय, श्रीचं सुद्धा ऐकणार नाही. मग घरात कितीही भांडणं झाली ना तरी चालते. एक मिनिट, यात ताईचं काहीच नाहीये. नाही कसं करती करवी तिथं ताईच आहे ना. हे सगळं माझ्यामुळे झालंय. अरे वा, अजून आहेच का तुझं ताई ताई? अगं तिचा काही संबंधच नाहीये यात. अरे वा रे वा, मी काहीच केलं नव्हतं तेव्हा बाप लेक अगदी माझ्यावर टराटरा ओरडत होते मी जानूचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला म्हणून. घराबाहेर काढायलाही कमी केलं नव्हतं तुम्ही मला. आणि आता आता जानूने तेच केलंय तरी तिचा काहीही गुन्हा नाही, तिचं काहीच चुकलं नाही. हा कुठला न्याय रे? का तुझे बाबा लेकीच्या प्रेमात आंधळे झालेत तसा तूही बहिणीच्या चुकांवर पांघरून घालतोयस? अगं पण ताईचा काही दोष नाहीये यात. ओरडू नकोस माझ्यावर, कळलं ना? खोबाड फोडेन तुझं. हे बघ, तुला माझ्या बरोबर जे करायचं ते कर, पण ताईवर आळ घ्यायचा नाहीस. आळ घेऊ नको तर काय करू रे? हा, या सगळ्याच्या मुळाशी तुझी ताई आहे. चांगलं लग्न मोडलंय तिने. अगं आई, ते तिच्यामुळे नाही मोडलंय. तू कितीही ठणाणा कर, तुझ्या बाबांनी मान्य केलेलं नसलं तरी त्यांना हे पटलेलं आहे की हे सगळं जानूमुळे झालेलं आहे. तुझ्या बाबांना दत्तासमोर मान खाली घालायला लागली. कुणामुळे? जानूमुळेच ना. खबरदार, यापुढे जानूला भेटलास तर किंवा तिच्याशी बोललास तर. आई प्लीज. माझं मेलेलं तोंड पाहशील पिंट्या तू, सांगून ठेवते. आई मला आजींचं म्हणणं पटतंय. सुरुवातीलाच खरं सांगितलं असतं ना तर बरं झालं असतं. हे असं लग्न मोडणं आणि मग त्यानंतरचं सगळं काही झालंच नसतं ना. जान्हवी, अगं लग्न मोडायला आधी ठरायला तर हवं ना. पण आईला तसंच वाटतंय ना. पण आईला वाटतंय म्हणजे ते बरोबरच असेल असं नाही ना. अरे पण तिने गैरसमज करून घ्यायचा ठरवलाच असेल तर मग. कम ऑन जान्हवी, कम ऑन. फक्त बघण्याचा कार्यक्रम झाला होता, लग्न नव्हतं ठरलं. आणि बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा दोन्ही पार्ट्यांपैकी कोणालाही नकार देण्याचा अधिकार असतोच की नाही? का आता कार्यक्रम झालाय म्हणजे लग्न कराच असं नाही ना. हे सगळं मला पटतंय श्री. मग अरे पण आईला कोण पटवून देणार आहे? तू आता आईचा का विचार करतेस? आता पिंट्याचा विचार कर ना. आईला वगळून आता कुठलाच विचार होऊ शकत नाहीये. म्हणजे आईने जर टोकाची भूमिका घेतली ना तर मग मला काहीच करता येणार नाही श्री. पण आई टोकाचीच भूमिका घेईल असं वाटतंय तुला? मला माहित नाही रे, पण परिस्थिती आता माझ्या हातात उरलेली नाहीये. मला ती बाई जान्हवीच्या आयुष्यात नकोय. असं म्हणून कसं चालेल बेबी? निदान तिची डिलिव्हरी होईपर्यंत तरी नको. हे आपण कोण ठरवणार? मग कोण ठरवणार? हा चॉईस जान्हवीचा आहे बेबी. समोरचा चुकत असेल तर आपण काही बोलायचंही नाही का? थांबवायचंही नाही का त्याला? बेबी तू यात पडू नकोस हा. मी न पडल्याने प्रश्न सुटणार आहे का आई? बेबी आई किती चौताळली होती ती बाई काल, पाहिलंच ना तू? आणि ती जे काही बोलली ना आतापर्यंत त्याच्यापेक्षा कमी बोलणार आहे का ती यापुढे जान्हवीला? का त्रास देते ती तिला? मला असं वाटतं जान्हवीने या सगळ्यातनं दूर राहायला हवं. आणि पिंट्याच्या लग्नाची इतकी काय घाई आहे ग? बाळ झाल्यानंतर नाही का पिंट्याचं लग्न होऊ शकत? आत्ताच कशाला काढायचंय मुहूर्त? तो त्यांचा प्रश्न आहे बेबी. असेल, पण जान्हवीच्या पोटातल्या बाळाचा विचार जर तिची आई करत नसेल तर आपणही करायचा नाहीये का? बाळाला काहीही होणार नाहीये बेबी. हे तुम्ही सगळे मला स्टॅम्प पेपरवर लिहून द्याल का?
जान्हवी, मला माहितीये तू काय विचारणार आहेस. मग सांग ना जान्हवी. अगं काही नाहीये तसं. हे खोट आहे. अगं म्हणजे विशेष असं काही नाही. असं नाही वाटत मला. नको काळजी करूस. काळजी नको करू म्हणून काय काळजी जाते का? मनीष आणि मी रात्रभर जागे आहोत माहितीये तुला. म्हटलं फोन करावा तुला आणि विचारावं, पण मग नाही केला. म्हटलं भेटल्यानंतरच बोलू. सांग ना काय झालंय. अगं तसं खरंच काही विशेष नाहीये. हे बघ, मी एरवी फोर्स केला नसता तुला, पण बड्डेच्या वेळी जे जाणवलं ना ते खोटं नव्हतंच. मग का सांगत नाहीयेस तू मला? अगं पिंट्याच्या लग्नावरून जरा टेन्शन आहे. पण तुला का टेन्शन येतंय त्याच्या लग्नावरून? म्हणजे अगं बहीण आहे मी त्याची. जान्हवी, तू प्रेग्नंट आहेस हे विसरू नकोस. एवढा स्ट्रेस बरोबर नाहीये बाळासाठी. अगं स्ट्रेस नाहीये. नको काळजी करूस. सगळं ठीक होईल. आलेच. हॅलो. हा बोल. कसे आहात? कसा असणार, आला दिवस ढकलतोय. बाबा नका ना हो असं बोलू. कारण तेच खरं आहे. रागवलायत का? छे, माझ्यावरच रागवलोय मी. बाबा मला सांगायचं होतं तुम्हाला सगळं. असू दे असू दे, जे झालं ते झालं. मी विसरून गेलोय सगळं. आणि तूही नको फार विचार करूस. गरोदर आहेस, जाऊ दे. तसं नाहीये बाबा. नसेल, पण म्हणून जे काही झालंय ते आपण बदलू शकतोय का? पण मला स्पष्टीकरण द्यायचं आहे बाबा. फार उशीर झालाय. उशीर झालाय. तुम्ही मला कधीच माफ करणार नाही का? मी कोण माफ करणार तुम्हाला, नाही का? तुमची चूकच झाली नाहीये. सगळी चूक माझीच आहे. माझी शिकवणूकच कुठेतरी कमी पडली. मी स्वतःलाच माफ करू शकणार नाहीये. मी खरंच तुझ्यावर नाही रागावलोय जानू. आणि तूही नको या सगळ्याचा आता विचार करूस. विसरून जा. आपण भेटूया जानू. बाबा प्लीज. ठीक आहे, ये तू केव्हाही. नाही घरी नको. मग तुझ्या घरीही नको. झाला तेवढा तमाशा खूप झाला. आता पुन्हा शोभा नको त्यांच्या समोर. बाबा ठीक आहे, आपण बाहेर कुठेतरी भेटूया ना. कॉफी शॉप मध्ये वगैरे भेटूया. अगं पण जानू हे. बाबा प्लीज. मी गाडी पाठवते तुम्हाला. नाही नको नको, मी रिक्षाने येईन. मला बाबा. अगं खरंच नको जानू, मला सवय आहे रिक्षाची. येईन मी रिक्षाने. फक्त कुठे आणि कधी ते कळव. कळवते. बाबा. नशिबाची सुद्धा किती परीक्षा बघायची. हो ना ग. म्हणजे एवढं सगळं रामायण होऊन सुद्धा आई आणि बाळ दोघं सुखरूप आहेत हेही नशीबच म्हणायचं. अत्यानंद महाराजांचीच कृपा. चमत्कारच म्हणायला हवा. किती त्या लेकराच्या मागे वनवास. आधी श्री आणि तिचं भांडण, त्याचा त्रास, तो संपतो न संपतो तर लगेच हिची आई. सांगितलं ना तुम्हाला, गुरुजींनी तिच्या आईची पत्रिका बघितली आणि सांगितलंच असं.
मी तिला स्पष्टच सांगणार काय माहेरच्यांचा पुळका नको. अगं असं नको बोलूस ग बेबी. तेवढी अक्कल आहे मला. तुझा काही भरोसा नाही हा बेबी. नाही, मला काय वाटतंय, तिची काळजी वाटते म्हणून नको असं सांगूया ना. हो, आणि या बाबतीत मी श्रीचं काय आईचं सुद्धा ऐकणार नाहीये. बाळ होईपर्यंत माहेरच्यांशी संपर्क नको. काय झालंय? बोलायचंय तुझ्याशी. पण त्याची अक्कल नाही बरं काही. बोलला मला, जानूने सांगितलं म्हणे असं करायला.